जागेच आहेत. मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी 10,000 15,000 मतामागे असं लक्ष्मीदर्शन सुरू आहे. सांगोल्यात सुद्धा धाडी टाकल्या जात आहेत. ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते. ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले. आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले 3 पक्ष आहेत त्यांनी 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स खाजगी विमानं हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं. अशा पद्धतीनं एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे. ही 3 पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या. आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो पण आम्ही ह्या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या. आताही तशाच सोडलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत. नाही, विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीनं निवडणुका आम्ही कधी लढल्या नाहीत. नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. या राज्याला एक संस्कृती होती, संस्कार होता, तो गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेल्या नाही. याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा, तू मोठा की मी मोठा. स्पर्धा ही शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप अशी बघा, शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात. मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं एक आपण पॉझिटिव्ह